हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? बरेच असाल तर बघा, आज शाळेचा पहिला दिवस होता आमच्या शिवानीचा आणि म्हणून मी आज लवकरच उठले होते. म्हणजे उठले तर 5ला होते, पण झालं काय माहिती आहे का, छोटी मुलगी पण माझ्यासोबत उठली होती म्हणून तिला झोपायला वेळ लागला. तर म्हटलं आता पाणी गरम करायला ठेवलं आहे मी. म्हटलं पाणी गरम होईपर्यंत आपलं भाजीच तयारी करून घ्यावं. तर ते बघा, मी गवारीची भाजी घेतली होती करण्यासाठी आणि असं एवढं साहित्य घेतलं होतं बघा. चिरून कांदा वगैरे आणि खोबरं वगैरे घेतलं होतं भाजून. तर इथं बघा माझी आंघोळ झालेली आहे आणि पटकन म्हटलं लवकर आपण भाजीला पुढे टाकावं. भाजी बघा, मी नेहमी गवारीची भाजी आहे का नाही, मी कुकरमध्येच टाकते. कारण कसं आहे माहिती आहे का, 1 किंवा 2 शिट्टीमध्येच खूप छान भाजी होते आणि एकदम मस्त टेस्टी लागते. आता म्हणजे बरेच जण भाजून करतात, मी पण भाजून करते, पण त्या दिवशी माझ्याकडे वेळ नव्हता कारण तिचा आज पहिला दिवस होता आणि म्हटलं उशीर नको व्हायला त्या दिवशी नाही का, त्याच्यामुळं मी घेतलं लगेचच करायला असं कुकरमध्ये, म्हणजे 1-2 शिट्टीमध्ये होऊन जाईल म्हणून. त्यानंतर बघा आपलं तेल छान तापलेलं होतं, त्याच्यामध्ये मी राई, जिरं आणि लसूण टाकून घेतला होता. त्याला छान परतून घेऊन त्याच्यामध्ये कांदा वगैरे व्यवस्थित छान टाकून घेतलं. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये का नाही एक छोटा टोमॅटो टाकून घेतला चिरलेला आणि मस्त आपल्याच घरातले सगळे मसाले, धनिया पावडर, गरम मसाला, मिरची, हळद पावडर आणि हा माझा घरातला मसाला आहे बघा, जो मी घरात वाटलेला होता तो टाकून घेतला थोडासा आणि आपल्या शेंगा टाकून घेतल्या. पण स्वच्छ धुवून घेतलं तर 2 वेळेस त्याला आणि मस्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मग नंतर मीठ वगैरे आणि हे भाजलेलं खोबरं मी वाटून घेतलं होतं ते सगळं टाकून घेतलं आणि त्याला लावलं बघा झाकण हलवून मस्तपैकी. आणि बघा इथे घेतलं होतं मी लगेचच पीठ मळायला. म्हटलं भाजी शिजते तोपर्यंत आपलं पीठ मळून घेऊ चपात्यासाठी. आणि एवढं तुम्हाला सांगते, त्या दिवशी एवढी फजिती झाली बघा माझी, काय सांगायचं तुम्हाला आता. म्हणजे ते नक्कीच पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की काय काय झालं आणि कसं झालं ते. तरी ते बघा मी छान पीठ मळून घेत होते, मध्ये शिवानी उठली होती, परत तिचं चालू होतं नाही का ब्रश वगैरे करणं, आंघोळ करणं आणि तिचं आवरतच मी इकडं स्वयंपाकाकडे पण लक्ष देत होते कारण 9चा टायमिंग होता शाळेचा. आणि त्या टायमिंगपर्यंत म्हणजे कसं बघा, 9ची शाळा म्हटलं तरी आपल्याला थोडंसं आधी जावं लागतं ना, त्याच्यामुळे माझी भरपूर घाई चालली होती. आणि ते बघा मस्त आपलं 2 शिट्ट्या झाल्यात कुकरच्या, तोपर्यंत मी गरम पाणी करायला ठेवलं शिवानीला. म्हटलं तिचं ब्रश होईपर्यंत पाणी पण गरम होऊन जाईल आणि लगेच घेतल्या बघा चपात्या टाकायला. तर ते बघू शकता तुम्ही, माझ्या चपात्या पण टाकणं चालू होतं, मध्येच शिवानीचं पण आवरणं चालू होतं, तिला पाहत तयार करत नाही का माझं स्वयंपाक चालू होतं बघा. तर हे बघा माझ्या चपात्या आशा करते मी, म्हणजे घाईत तेवढ्या काही व्यवस्थित तर झाल्याच नव्हत्या, पण तरी आशा करते. तुम्ही कशा करता नक्की सांगा. आणि हो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील पाहायला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी डेली व्हिडिओ अपलोड करत जाईल. म्हणजे आता कसं होतं माहिती आहे का, रोज व्हिडिओ काढणं होत नाही मला. मी प्रयत्न करते रोज व्हिडिओ काढायचा, अपलोड करायचा, पण जमतच नाही. पण तुम्हाला जरी माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी पण डेली व्हिडिओ अपलोड करत जाईल. आणि जेवढ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला आहे तेवढ्या सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि बघा इथे माझ्या चपात्या पण झाल्या होत्या, म्हणजे लागतील तेवढ्या मी घेतल्या होत्या टाकून. आणि आता बरेच जण कमेंट पण करतील की एवढ्या मोठ्या चपात्या, तर कारण घाईचं शिवती बघा की छोट्या करत बसायला माझ्याकडे वेळ जरा पण नव्हता, कारण मला पण तिच्यासोबत जायचं होतं शाळेमध्ये. त्याच्यामुळं म्हणजे आज फर्स्ट डे असल्यामुळे आता सगळे ऑब्वियसली पॅरेंट्स तर येणारच ना, त्याच्यामुळे मला पण जायचं होतं तिच्यासोबत. त्याच्यामुळे म्हटलं घाई लवकर करून घ्यावं मोठ्या. आणि इथं बघू शकता तुम्ही 2 शिट्ट्यामध्ये आपली भाजी एकदम छान मस्त व्यवस्थित झालेली आहे बघा. आणि मस्त वरून मी कोथिंबीर टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि छान हलवून घेतलं. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा अशी कुकरमध्ये भाजी, जर आवडली तर सांगा. आणि बघा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की सगळ्यात मोठी जी गडबड होती बघा, ती ही अशी झाली होती की म्हणजे मेन काय झालं माहिती आहे का, की शिवानीची जी बॅग आहे ना त्याची चैनच लागत नव्हती बघा. म्हणजे आम्ही बघूनच घेताना त्या दिवशी तर व्यवस्थित लागली होती बघा, पण काय माहिती काय झालं ते. तर तुम्हा सगळ्यांना पण मला हेच सांगायचं की आपल्या जर मुलींचं किंवा आपल्या लेकरांची शाळा जर पहिल्या दिवशी असेल तर सगळी तयारी आदल्या दिवशीच तुम्ही पण करून ठेवा, नाहीतर माझ्यासारखी अशी खूप मोठी गडबड होईल बघा. माझी चूक एकच झाली की मी आदल्या दिवशी काहीच नाही पाहिलं आणि आयत्या वेळेला एकदम जायच्या टाईमला सगळं बिघडून बसलं. म्हणजे झालं काय की बॅगची चेन बिघडली म्हणून बघा
दुसरी बॅग इथे मी म्हणजे जी जुनी होती गेल्या वर्षी ती पण खूप छान होती, नवीनच बॅग होती, जास्त दिवस नव्हती वापरलेली. कारण मी पूर्वी तुळजापूरला राहायचे ना, तर तिथल्या अंगणवाडीमध्ये ती जायची आणि तिथे पहिली बॅग खराब झाल्याच्यानंतर मी नुकतीच नवीन बॅग घेतलेली होती. ती काय जास्त दिवस वापरलेली नसल्यामुळे फक्त थोडंसं वरून घाण झाली होती, तर तिला काय व्यवस्थित धुवून वगैरे मी ठेवलं नव्हतं ती तसंच, कारण सामान शिफ्टिंग करताना ती तशीच पडून होती नाही का कपाटमध्ये वगैरे. तर मग मी काढलं, तिलाच व्यवस्थित थोडंसं पुसलं वगैरे छान, आणि मग काय तीच बॅग दिली तिला भरून. आणि त्याच्यानंतर परत एक ड्रामा झाला. माहिती आहे काय झालं, शिवानीला ज्यावेळेस आम्ही शॉपिंग करत होतो तिच्या ह्याची, तर त्यावेळेस बघा तिची एक हाऊस होती की प्रेसची तिला बॉटली घ्यायची, प्रेसची बॉटली घ्यायची. आणि बघा प्रेसची बॉटली आम्ही तब्बल 300-350 रुपयाची घेतली, जी की आमच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. म्हणजे आम्ही जास्त काही श्रीमंत वगैरे नाही आहेत, मिडल क्लासच आहेत. तर 350 रुपयाची बॉटली पण लेकरसची हाऊस म्हणून आम्ही घेतली नाही का. तर तिच्यातून गळायला लागलं पाणी. म्हणजे जी जुनी बॅगसुद्धा दिली होती का नाही भरून, तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा अख्खी बॅग ओली झाली होती. काय करावं काही सूचना. शाळेचा पहिला दिवस आणि अशी गडबड, त्यातच मध्ये बघा बाहेर चालू झाला पाऊस. म्हणजे सगळे संकट एकाच दिवशी यायचं काय ठरलं होतं काय काय माहिती. तर बघा इथे तिचे पप्पा तिची छान तयारी करत होते, म्हणजे तिचा आज पहिला दिवस होता म्हणून मी व्हिडिओ शूट करत होते आणि ते तिची तयारी करून देत होते बघा. आणि एवढा विचारत होता डोक्यात की आता चाललं तर खरं तयारी, पण शाळेत कसं जायचं, कारण बाहेर तर पाऊस चालू होता भरपूर मोठा. तर काय झालं माहिती आहे का, आम्ही ना तसेच पावसात भिजत गेलो बघा. आणि ही आमची काऊ बघा, मोठ्या बहिणीचे बुटं घालून का नाही ही अशी हवा करत होती बघा. तिला वाटत होतं की तिचं सगळं माझ्यासाठीच आहे बघा. येत नव्हते, पायात मोठे होते तरीसुद्धा घालून अशी हवा मारत होती. मग इथे आज पहिला दिवस होता म्हणून शिवानीने छान देवाचं दर्शन वगैरे घेतलं बघा, स्वामींचा आशीर्वाद घेतला छान. आणि ती निघाली शाळेमध्ये. त्यानंतर पप्पी वगैरे देऊन निघाली ती पण. तिला म्हटलं अगं पाया वगैरे पडते, ती म्हटली नाही मी नाही पडणार, कारण अजून तिला तेवढं काही कळतच नाही ना. म्हणजे आत्ताशी 4 वर्षाची झाली बघा, ती जास्त काही मोठी नाही झाली. आणि ते बघा आज देवपूजा आमच्या कारभाऱ्यांनी केली होती बघा, म्हणजे कारण मी स्वयंपाकात वगैरे गुंतले होते ना त्याच्यामुळं. तर कशी वाटली तुम्हाला देवपूजा हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर माझ्यासारखेच करते ते, फक्त फुलं ठेवायला विसरले होते, पण छान प्रसन्न वाटत होतं नाही का सकाळी सकाळची देवपूजा झाल्याच्यानंतर. तर हे बघा सगळ्यांची मुलं, म्हणजे आत्तापर्यंत मी तर जेवढी पाहिजेत बघा सगळ्यांची मुलं नाही का रडत शाळेत जातात, पण माझी शिवानी डे 1 पासून बघा हसत शाळेमध्ये जाते. आणि आम्ही नाही का सगळ्यांनी असं डोक्यावरनं पांघरून वगैरे घेतलं आणि आलो होतो शाळेमध्ये, कारण वरून पाऊसच चालू होता त्याच्यामुळे बघा. आणि इथे बघू शकता तुम्ही, हे प्रिन्सिपल आहेत बरं का शाळेच्या, आणि त्यांनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की अजिबात तुम्ही आतमध्ये नाही यायचं. मुलं रडली तरी रडून द्या, पण अजिबात नाही यायचं इकडं आतमध्ये, तुम्ही बाहेरच थांबायचं. पण आई बापाचं मन कसं असते ना, त्यांना असं वेगळंच वाटतं ना की आपली मुलं रडतील वगैरे म्हणून. पण अजिबात नाही रडली बघा. तर ती डायरेक्टली तिला वर क्लासरूममध्ये घेऊन गेलेत, कारण ती रडलीच नव्हती त्या दिवशी थोडं पण. आणि जी मुलं रडत होती का नाही त्यांना तिथं खालच्या आहे बघा हॉलमध्ये बसवलेलं होतं सगळ्यांना. आणि हे बघा बाहेर असा पाऊस चालू होता, आम्ही गेलो तेव्हा थांबला होता पण थोडा चालू होता. आणि सगळ्या मुलांची बघा पेरेंट्स इथं अशी उभारलेली होती. आणि मग म्हटलं काय झालं माहिती आहे का, 2-3 दिवस शाळा लवकर सोडणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आज 2 तासानंतर शाळा सुटणार. मग म्हटलं घर पण लांब आहे, म्हणजे इथून बरंच लांब आहे. मग म्हटलं घरी जाण्यापेक्षा नाही का केंद्राजवळ होता आणि त्या दिवशी गुरुवार पण होता, म्हटलं सगळं संधी साधून आल्या तर आपण मस्त केंद्रात जाऊन दर्शन घ्यायचं स्वामींचं. आणि बघा इथे आम्ही दोघं पण गेलो होतो केंद्रात, मस्त प्रसन्न वाटत होतं. आणि जशी आम्ही केंद्रात एंट्री केली परत पाऊस जोराचा खूप चालू झाला त्या दिवशी. आणि हे बघा मस्त प्रसन्न वाटतं बघा. म्हणजे कारेगाव इथलं हे केंद्र आहे बघा. मी जेव्हापासून इथे राहायला आली, मला जसं जेव्हा जमतं मी तेव्हा जाते. आणि म्हणजे कधी कधी असं होतं की एका दिवसातून 2 वेळेस पण चक्कर पडतात नाही का, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही आरतींच्या वेळेस. पण मला कधीच आतापर्यंत आरती नाही भेटली. पण नशीब की आज बघा 1-2 तास मी इथे बसले पण, आणि मला आज आरती पण भेटली. सगळंच म्हणजे व्यवस्थित झालं बघा. आणि वाटलं पण नव्हतं की एवढं छान मला वाटेल. आणि मी आरती पण केली, सर्वांना प्रसाद पण दिला, म्हणजे चटाया पण उचलल्या, म्हणजे एवढी सेवा आज स्वामींनी माझ्याकडून करून घेतली होती बघा. आणि इथे मी डोक्याला हात घालवले. आता ह्याचा विचार तुम्ही करत बसाल की माझी जी छोटी मुलगी ते छोटे अँगल दिसत त्याच्यातून बाहेर निघाली होती, म्हणून मी डोक्याला हात लावून घेतला होता. आणि इथे मी बसलेलीच असताना बघा ह्या 2 एकदम आजीबाई आल्या होत्या बघा. एकदम निस्सीम असं त्यांचं प्रेम जर देवावर कुणाचं असेल ना, तर हे यांच्या जे कॅटेगरीमधले लोक आहेत बघा, तर त्यांचं म्हणायला चालेल आपल्याला.
तर इथे बघा सगळं झाल्याच्या नंतर आम्ही निघालो होतो परत रिटर्न शाळेमध्ये घ्यायला शिवानीला, कारण तिचा टाईम झाला होता बघा घ्यायचा. आणि इथे बघा असं छान बोर्डवर वगैरे त्यांनी डेकोरेशन केलेलं. परत हे वेलकम बॅक टू स्कूलचं पण त्यांनी छान डेकोरेशन केलेलं. आणि सगळ्या मम्मींची एकच घाई की माझ्या मुलाला इथं फोटो काढायचा, माझ्या मुलाला. माझी पण तशीच घाई चालली होती बरं का. मी वाट पाहत होते शिवानीची कधी येईल, कारण मला पण तिचा फोटो घ्यायचा होता. तर ती आली. आणि हे बघा जे हातातली तुम्ही केळी बघताना ते केंद्रातली आहेत बघा, त्यांनी मला प्रसाद म्हणून दिली होती. तर मी पण घेऊन आले ते शिवानीसाठी, कारण आम्ही तर खाल्लेलोच होतो. तर इथं माझी पण घाई चालली होती नाही का तिचं फोटो काढायची. पण काय करायचं, सगळे लेकरं एकदाच बाहेर निघाले. पण कसा तरी काढला बाबा, तेवढ्या अडचणीतून कसा तरी एक फोटो घेतला. म्हणजे फोटो यांच्या मोबाईलमध्ये घेतला, पण मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून घेतला जसा येईल तसा. तर बघा ही आमचा शाळेचा पहिला दिवस, अशी झाली आमची जर्नी. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करा, कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला तो. आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला जरी माझे असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी रोज नवीन व्हिडिओ टाकत जाईन. तर बघा असा होता आजचा दिवस आमच्या शिवानीचा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.